बाप काय असतो? पोटाला चिमटा घेऊन लेकरांना लहानाचं मोठं करणारा, खिशात एक दमडा जरी नसला तरी हवं नको ते पाहणारा, आपल्या कुटुंबावर आपल्या मुलाबाळांवर कुठलेही संकट येऊ नये म्हणून बाप नावाचं रसायन हे चेहऱ्यावर कधीच दुःख दाखवत नाही. बाप इतका वाईट असतो. बाप नराधम असू शकतो. बाप मुलींचा जीव घेऊ शकतो. बाप लेकराला संपवू शकतो. लेकरांची काय चूक आहे म्हणून बाप इतका वाईट वागतो? ओ खिशात छदाम जरी नसली तरी बाप पोरांना हवं नको ते पाहतो. 18 विश्व दारिद्र्य जरी असलं तरी बाप पोरांना कधीच कमी पडू देत नाही. बाप कुठल्या जातीचा आहे, बाप कुठल्या धर्माचा आहे, याच्यापेक्षा कुठल्याही जाती धर्माचा जरी असला तरी बाप बाप असतो. कारण बापाला माहिती आपल्या मुलांना काय पाहिजे. आपल्याला जे मिळालं नाही ते बाप आपल्याला लेकरांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि तोच बाप जर इतका क्रूर असेल, एखादा बाप इतका हैवान असेल, ही कल्पना न केलेली बरी. कारण बाप जेवढा प्रेम लावतो, प्रेम करतो, तेवढाच बाप कठोर पण असतो. कारण मी करतोय हे बापाला कधीच दाखवायचं नसतं. बापाने कितीही चटके खाल्ले तरी तो लेकरांना बायकोला दाखवून देत नाही. तो नेहमी मुलाबाळांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्याचाच प्रयत्न करतो. पण एखादा बाप किती हैवान असू शकतो हे मला तुम्हाला सांगायचंय. मी पुण्यातून संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे. विनंती आहे, हा व्हिडिओ पटला तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा, जॉईन बटन दिसेल त्याला क्लिक करून सपोर्ट सुद्धा करा. आज सकाळी पेपर वाचत होतो आणि अचानक एक बातमी वाचली आणि मला धक्का बसली. धक्का इतका बसला की मला समजत नाही माणसं इतक्या टोकाला कशी काय जाऊ शकतात. तुम्हाला सुद्धा वेदना होती. बनपुरी नावाचं आटपाडी तालुक्यातल्या सांगली जिल्ह्यातलं गाव आहे. किरकोळ कारणावरून बापानी 2 रात्र आणि 1 संपूर्ण दिवस मुलींना, ज्या मुली फक्त 8-9 वर्षाच्या आहेत, घरामध्ये उलट त्यांना टांगलं, बांधलं, त्यांना ती शिक्षा दिली. आणि त्याच्यामध्ये एका मुलीचा जीव गेला. अरे त्या मुलींची चूक काय? बाप म्हणून तुम्हाला तिची दया आली नाही? एखाद्या मुलाला एखाद्या बापाने, आई वडिलांनी मुलांना मारलं तर पुढच्या काही सेकंदात, क्षणातच, मी म्हणतो 1 तासानेच तेच आई वडील परत त्या मुलाशी प्रेमानं बोलतात. आपल्या मुलाला इजाच होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील असतात. पण हा आटपाडी तालुक्याला हादरवून टाकणारा, सांगली जिल्ह्याला हादरून टाकणारा, माझं असं मत आहे महाराष्ट्रालाच हादरून टाकणारा आणि बाप नावाच्या या संकल्पनेला काळीमा फासणारा असा बाप कसा काय असू शकतो? छोटस खेडेगाव आहे बनपुरी. ज्या बापानं मुलींनी फक्त चोरी केली, काय केलं असेल हो, ती 8-9 वर्षाची सानिका उर्फ ऋतुजा आणि अनुजा या 2 मुली त्या दादू यमगर नावाच्या व्यक्तीच्या पोटी जन्माला आल्या. म्हणजे बाप म्हणून सानिकाचं आणि अनुजाचं संरक्षण करणं हे त्या बापाचं कर्तव्य असलं पाहिजे. बरं, हा पोलिसांनी आता तपास केला. 4 दिवस कोठडी मिळाल्यानंतर कळलं की हा दारू पिणार आहे. मुद्दा दारू पिणारा की न पिणारा हा नाहीच आहे. कुठलाही दारू पिलेला माणूस शेण खात नाही.
आपल्या मुलीला पायाला उलट बांधून जर तो म्हणजे घरात किंवा बाहेर कुठंही लटकू द्या, ते जनावर नाहीये. आणि ज्यावेळेस घरात मुलींना लटकून ठेवलं, त्यांचं तोंड पण बंद केलं असेल, कारण त्या ओरडत असतील, रडत असतील, विवळत असतील. 1 मिनिट झाला, 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, 1 तास झाला, 2 तास झाले, 4 तास झाले, त्या बापाला काहीच वाटलं नाही. 2 रात्री कशाला म्हणतात, आणि 1 दिवस. त्या मुलींना फक्त शिक्षा, पनिशमेंट म्हणून ह्या दादू यमगर नावाच्या व्यक्तीनं त्याच्याच पोटच्या 2 मुलींना त्यांनी उलट बांधून टाकलं. त्याच्यामध्ये हीच ऋतुजा उर्फ सानिका नावाची मुलगी जसं बांधलं होतं तिथंच तिचे प्राण गेले. आणि दुसरी अनुजा नावाची मुलगी ही बेशुद्ध पडली. ज्यावेळेस ती ऋतुजा मृत्युमुखी पावली हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं, त्यावेळेस त्यांनी डोकं लावलं होतं की तिचा गडबडीत अंत्यसंस्कार करायची. परंतु गावात खबर लागतेच, जातेच. गाववाल्यांनी हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर शोकाकुल वातावरणामध्ये त्या मुलीचे अंत्यसंस्कार केले, जिचा जीव गेला, ऋतुजा उर्फ सानिकाचे. पण जी बेशुद्ध होती तिनं हा प्रकार लोकांना सांगितल्यामुळं कदाचित हे प्रकरण बाहेर आलं. कारण ती बोलली, तिने हिंमत केली की माझा बाप इतका नालायक आहे आणि त्यांनी अशी आम्हाला पनिशमेंट केली. बाप असा नाही करू शकत, नाही करायला पाहिजे. पण हे ऐकावं ते नवल आहे. आणि या नराधमाने त्याला जे अपेक्षित होतं की गपचूप अंत्यसंस्कार करायचे, मुलीला परत दहशतीखाली किंवा दडपणाखाली ठेवायचं आणि प्रकरण रफादफा करायचं. आणि ज्यावेळेस हे प्रकरण आटपाडी तालुक्याला किंवा सांगली जिल्ह्याला समजलं, सगळ्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली. कारण प्रत्येकाच्या घरात मुली आहेत, मुलं आहेत, प्रत्येक जण आई बाप आहे, किंवा ते तरी कुणाचे तरी मुलं आहेत, त्यांनाही आई वडील असतील. आणि अशी घटना आपल्या आसपास. बरं, त्या मुलींची चूक काय? 8-9 वर्षाच्या मुली, आणि त्यांना एवढी मोठी शिक्षा, हे कल्पना शक्तीच्या बाहेर आहे. मुली होत्या म्हणून मग तुम्ही जन्मच कशाला दिला? मुळात तू लग्नच कशाला केलं, हा माझा प्रश्न आहे. तुला जर मुलांना सांभाळताच येत नसेल आणि इतक्या थराला वाईट ह्याला जाऊन 3-3 दिवस घरात जनावरांसारखं लटकून ठेवून जर त्याला म्हणजे काहीच वाईट वाटत नसेल, तर तो नक्कीच नराधम आणि विकृत विचाराचा, मानसिकतेचा माणूस असावा. अटक केल्यानंतर त्याला काय शिक्षा आता पोलीस प्रशासन किंवा कायद्याने होईलच. परंतु महाराष्ट्राला खरं तर ही अशी भयानक घटना, मला ती बातमी वाचल्यानंतर धक्काच बसला की महाराष्ट्रात असं सुद्धा घडू शकतं. इतके भयंकर लोक आहेत समाजामध्ये. कितीही गरिबी असली, कित्येक कुटुंब पाहतोय, तरी सुद्धा आपल्या मुलाबाळांना जीवापाड प्रेम करतात लोक. सगळ्यांनाच मुलगा आणि मुलगी असं काही, कुणाला फक्त मुलीच असतात, कुणाला मुली आणि मुलं असतात, कुणाला फक्त मुलं म्हणजे मुलंच असतात. याचा अर्थ त्यांनी काय टाकून द्यायची? आणि हत्या करणं किंवा इतकी मोठी शिक्षा देणं, म्हणजे हा जर स्वतःला जज समजत असेल तर ते किती भयानक आहे. आणि असा बाप जर कुणाला मिळाला असेल तर हे किती वाईट आहे. का अन्याय असा सहन करावं? ती दुसरी मुलगी अनुजा फक्त बेशुद्ध होती,
म्हणून ती वाचली, तिची प्रकृती एकदम चांगली आहे, ठणठणीत आहे किंवा होईल, पण तिच्या मनावर किती परिणाम आहे. तिला पण एक बहीण होती, ती तिला दिदी ताई काय म्हणत असेल, आणि पप्पा मानणाऱ्याच बापाने मुलीला जर ठार मारला असेल, तर हा कसला समाज आहे. गरिबीनं माणूस हा परिस्थितीला दोष देऊ शकतो, पण जर अंगात रग असेल, काम करण्याची धमक असेल, तर गरिबीला सुद्धा लात मारून काहीतरी करण्याची हिंमत असली पाहिजे. पण काहीच न करता, आणि श्रीमंत आहे, सगळा पैसा अडकाय, पण असे घाणेरडे विचारेल, काय उपयोगाचं आहे. बरं, शिक्षा द्यायला तुम्हाला कित्येक गोष्टी आहेत, आणि अशा घटना किंवा बातम्या वाचल्यानंतर माझ्या मनाला राहवलं नाही. मला असं वाटलं की अशी माणसं जर विकृत असतील, माझं एवढंच म्हणणं आहे, विकृत माणसांवर खास करून लक्ष ठेवा, आणि कुटुंबामध्ये जर हे अन्याय अत्याचार करत असतील, काही विकृत पद्धतीनं जर हे वागत असतील, तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी किंवा जवळच्या लोकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं पाहिजे. अन्याय सहन करायचा नाही, बळी तर अजिबात जायचं नाही, थोडं सक्षम, निर्भीड, कठोर व्हायचं, आणि काय ती तक्रार करायची. सहन करू नका, अन्यथा अशी प्रकरणं समोर येतील, एवढंच मला वाटतं. बाकी अशा दादू यमगर नावाच्या व्यक्तीला शिक्षा द्यायला कायदा मात्र सक्षम आहे. धन्यवाद. व्हिडिओ इतरांना पाठवा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.